विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वी अमेरिकेत केलेल्या आरक्षणासंदर्भात वक्तव्याविरोधात महायुती चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। आता काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी देखील आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू असे वक्तव्य केल्यामुळे वातावरण पुन्हा तापले आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी व माजी मंत्री सुनील केदार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ कल्याण पूर्वेत शिवसेना महिला आघाडीतर्फे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी राहुल गांधी व सुनील केदार यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध आंदोलन करण्यात आले। आज कल्याण पूर्वच्या महिला या शिवसेनेच्या महिला आंदोलन करत आहेत। आपण म्हणतो जेव्हा चांगलं चाललं असतं तेव्हा दुधामध्ये काहीतरी मिठाचा खडा पाडला जातो आणि ते दूध नासलं जातं। असाच प्रकार नागपूरचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी केलेला आहे। पण आमच्या या बहिणी आहेत ज्यांना 3000 रुपये 1500 रुपये जे आता मिळालेले आहेत ते फार मोलाचे आहेत आणि त्यांच्या सुखामध्ये विष घालवण्याचे काम हे काँग्रेस सरकार करत आहे। तर आगामी सर्व बहिणींना, नुसत्या माझ्या कल्याण पूर्वच्या बहिणींना नाही तर महाराष्ट्रातल्या बहिणींना मी विनम्र अभिवादन करते, विनंती करते, या सरकारला धूळ चाकवा आणि एक सुसह्य सरकार या महाराष्ट्रामध्ये येऊ द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। राज्यपाल सीपी राधाकृष्ण यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले। त्यानंतर त्यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली। यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी राज्यपाल राधाकृष्ण यांनी द्वारकामाई व गुरुस्थान मंदिराचाही दर्शन घेतला। साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साईबाबांची मूर्ती देऊन राज्यपालांचे स्वागत करण्यात आले। त्यापूर्वी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या वतीने त्यांचे स्वागत केले। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान व तसेच बुलढाणा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा आणि शहरातील विविध कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे स्मारकांवर फुलांची मोठी सजावट करण्यात आली। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत आज बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठ हायस्कूल येथे होत आहे। या मेळाव्यासाठी 30 ते 40,000 महिला लाभार्थी उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री दौऱ्यावर येत असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त बुलढाणा शहरात लावण्यात आला आहे। ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने नेहमीप्रमाणे यंदाही गणरायाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली। पोलीस स्टेशन मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 10 दिवस गणरायाची भक्तिभावनाने पूजा केली। विशेष म्हणजे ड्युटीवर कार्यरत असलेल्या नौपाडा पोलिसांनी नेहमीप्रमाणे आपल्या बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आनंद चतुर्थीला भक्तिमय वातावरणात पूर्ण केले। या वर्षाच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात बेंजो पथकाचा सहभाग दिसून आला। मिरवणुकीचे मुख्य आकर्षण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा आनंद आणि उत्साह होता, ज्यांनी आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जल्लोष केला। विसर्जनाच्या दिवशी पोलिसांनी आपली कर्तव्य पार पाडत विसर्जन सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण केला। गणेशोत्सवाच्या दरम्यान पोलीस स्टेशनने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष बंदोबस्त ठेवला होता। विसर्जनाच्या सोहळ्यानंतर पोलिसांनी आपल्या नियमित कर्तव्यावर परतताना एकमेकांचे अभिनंदन केले आणि गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण दिले। मागील 23 वर्षापासून नौपाडा पोलीस स्टेशन येथे परंपरेनुसार गणेश स्थापना होत असते आणि मागील 23 वर्ष जी परंपरा चालू आहे ती याही वर्षी नौपाडा पोलीस स्टेशनला गणपती बसवलेला होता आणि 10 दिवस पूर्ण सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रोज सकाळ संध्याकाळ आरती करून त्या गणेशाची पूर्ण सेवा केलेली आहे। यावेळेस 11व्या दिवशी विसर्जन असल्यामुळं पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्याला त्यामध्ये 5 दिवस विसर्जन बंदोबस्त करावा लागला। 1-1.5 दिवसाचा, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस आणि 11व्या दिवसाचा। त्यामुळं पोलीस स्टेशनचा दरवर्षी जो विसर्जन असतं हे मेन विसर्जन झाल्यानंतर असतं आणि आज त्याप्रमाणे आपण नौपाडा पोलीस स्टेशनचा राजाचं विसर्जन करण्यासाठी 5 वाजता शांततेत मिरवणूक काढलेली आहे। त्यामध्ये सर्व कर्मचारी, महिला कर्मचारी यांना अतिशय उत्स्फूर्तपणे
भाग घेतलेला आहे आणि या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांवरचा एक ताणतणाव पण मुक्त होऊन जातो आणि ते उद्यापासून परत आहे त्या जोमानं कामाला लागतात. जगापूर येथे मराठा सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टी हदगावाच्या वतीने महिलांना साड्या वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मराठा सर्कल येथून मोठ्या संख्येने महिला आल्या होत्या. साड्या घेण्यासाठी महिलांची कार्यक्रमास्थळी एकच झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. मात्र काही महिलांना साडी न घेताच माघारी परतावे लागले आहे. एवढ्या लांबून येऊन सुद्धा साडी न मिळाल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे. आम्हाला साडी पाहिजेत, आमच्या साड्या घरी पाठवून द्या अशी मागणी महिलांनी यावेळी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने आज संपूर्ण राज्यभरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात येत आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड व भाजप खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्दाचा वापर केला होता. त्यांच्याच निषेधार्ह छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांचे पोस्टर जाळत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनिल बोंडे व संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. बीजेपी सरकार जो है तो राहुल गांधी को डरने लग गई है, क्योंकि इन्होंने पहले एक षड्यंत्र किया था राहुल जी को पप्पू पप्पू बोलने के बाद, लेकिन उसके बावजूद राहुल जी ने बताया कि वो दिलदार आदमी है और सबको लेके चलने वाले हैं. उन्होंने 4-5 हजार किलोमीटर पैदल चल के लोगों के सब समस्या जान लिए हैं और गरीबों का मसला सबका हित जानकर सब जाति धर्मों को साथ लेके चलने वाला नेता बनने वाला है. आगे चल के राहुल जी हमारे देश के पंतप्रधान बनने वाले, ये डर अभी बीजेपी गवर्नमेंट को लग गया है. इसलिए अभी तरह तरह के उनके आमदार जवाबदार लोग केंद्र में राज्य में अलग अलग चीजें बोल के राहुल जी को फिर से डिप्रेस करना चाहते हैं. लेकिन अब राहुल जी जो है खोखार की तरह सामने आ गए हैं और ये पूरे देश में सत्ता लाए बगैर शांत बैठेंगे नहीं. और कांग्रेस पार्टी को बड़ा जोश आ गया है और जनता को भी समझ में आ गया है कि बीजेपी सरकार कितनी दोगली है, कितनी खराब है. आयुष्यात प्रगती तेव्हाच होते जेव्हा अंगभूत गुणांना योग्य संधी मिळते. ग्रामीण महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे, त्यांची जीवनोन्नती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र कार्यरत आहे. गरीब महिलांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून उपजीविकेचे विविध स्रोत निर्माण केले जात आहेत. त्यांना स्वयंसहायता गट ते महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा लाभ मिळतोय. महिला बचत गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी सरस माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली आहे. शेतकरी महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी 400 शेतकरी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. आज ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या जगण्याचा दर्जा उंचावतो आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा. ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन.